तुला कुठला मेसेज आहे का की तू काकांना द्यायचा आहे? 1 ते 10च्या स्केलवर कृष्णराज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना घरच्या जेवणाला किती मिस करते? आय थिंक 8. तुला काय वाटतं? 8 out of 10 मिस करेल. त्याला घरच्या जेवणाची खूप आठवण येणार. त्याच्यात माझ्या हातचं जेवण तर त्याला खूप आवडतं. त्या जेवणाला मिस करेल, पण मला वाटतं तो ज्यावेळेस कामात असतोय त्याला काय खाण्यापिण्याचं काही भान राहत नाही. मी सांगेन की ते मिस करतील. दौऱ्यावर असताना ते फॅमिली मधील कोणाला सर्वात जास्त कॉल करतील? मला असं वाटतंय मम्मींना. सगळ्यात जास्ती तो मलाच फोन करेल. डॅडीला, नंतर त्याच्या आईला, मम्मीला, अरुंधतीला. मला काय वेळ मिळाला तर तो करत. फोन तो ऍक्च्युली माझ्या फोनवरच करेल, कारण की अमरेंद्र माझ्याबरोबर असणार. तर सगळ्यात जास्त कृष्णाचे कॉल होतील ते अरुंधतीला, त्याच्या आईंना. दौरा सुरू झाल्यावर घरातील कोण त्यांना सर्वात जास्त मिस करेल? मला असं वाटतंय अम्मू. तुला काय वाटतंय? मला वाटतंय तो जेव्हा दौऱ्यात असणार आहे तेव्हा सगळेच त्याला मिस करणार. तशी मिस करणारी डॅडी आहे, मम्मी आहे, मी आहे. मला वाटतं मम्मी. अमरेंद्रला. महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधी तुमचा त्यांच्यासाठी काय मेसेज असेल? तुला कुठला मेसेज आहे का की तू काकांना द्यायचा आहे तुला? नाही. मला द्यायचा आहे eat well, sleep well. मला बॉटल त्यांना द्यायचे, एक टिफिन आणि एक बॉल, बास्केटबॉल. स्वतःची काळजी, टाइम टू टाइम त्यांनी जेवण करणे, बरोबर असलेल्या लोकांची आदरातिथ्य किंवा त्यांची विचारपूस करणे. आपली तब्येत सांभाळूनच त्यानं फिरती करावी आणि आम्हाला वरचेवर त्याने फोन करून मी इथं आहे, मी बरा आहे सांगावं. सगळं जे काही करायचंय डू इट इन अ ग्रँड मॅनर. नम्रतेनं सगळ्यांना भेटून तिथल्या समस्या आणि अडचणी जाणून घेऊन भारतीय जनता पार्टीनं जी संधी दिलेली आहे ती सार्थ करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा